सांगली जिल्ह्यातील विटा नगर परिषदेमध्ये आणि शिराळा नगरपंचायतमध्ये नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाल्यानंतर मिरजेत जल्लोष करण्यात आला। शिवसेनेचे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी आणि मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाई वाटप करत जल्लोष केला। यावेळी विजयाच्या घोषणा देण्यात आल्या। विटा नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार काजल संजय मेत्रे या विजयी झाल्या आहेत। त्यांनी भाजपच्या प्रतिभा चोथे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रोहिणी जंगम यांचा पराभव केला आहे। शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या शिवसेनेच्या पॅनलचे 22 उमेदवार निवडून आले आहेत, तर भाजपाचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत। शिराळा नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचे अभिजित विजयसिंह नाईक हे विजयी झाले आहेत। या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी अभिजित विजयसिंह नाईक यांना उमेदवारी दिली होती। मात्र शिवसेनेच्या उमेदवाराने दोन्ही राष्ट्रवादीच्या या उमेदवारांचा पराभव केला आहे। या ठिकाणी महायुतीची सत्ता आली असून 17 पैकी महायुतीचे 12 तर राष्ट्रवादीचे 5 उमेदवार विजयी झाले आहेत। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं आपण दिवाळी साजरी करतोय। खरं तर आज नगराध्यक्षाच्या 288 निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत आणि बऱ्यापैकी निकालाचे कल आणि काही निकालही जाहीर झाले। या माननीय एकनाथभाई शिंदेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 60 नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदाच्या आणि सत्तेमध्ये आपण विजयी झालेलो आहोत। महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या जागा या माननीय एकनाथभाई शिंदेंच्या नेतृत्वाखाली आपण जिंकलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमतःच म्हणायला लागेल की 2 नगराध्यक्ष आणि विट्याची सत्ता आपण जी आहे ती नगराध्यक्ष जरी थोड्या मतात हात रोखला असला तरी आम्ही तिथं मेजॉरिटी घेतलेली आहे। म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही 3 ठिकाणी जवळजवळ सत्तेत पोहोचलेलो आहोत की 8 जागांपैकी 3 मध्ये आम्ही सत्तेत पोहोचलो आहे। आज मला आनंद वाटतोय मोठा, या माननीय सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली विट्यामध्ये सत्ता परिवर्तन केलं। जवळजवळ 27 पैकी 22 जागा नगरसेवक आणि नगराध्यक्ष खूप लीडवर घेतली। शिराळ्यासारखी नगर पंचायत होती, तिथं नगराध्यक्ष आमचे प्रतिसिंग नाईकचे निवडून आले आणि थोडक्यात आमची आटपाडी गेली। अन्यथा सांगली जिल्ह्यामध्ये 3 नगराध्यक्ष घेऊन शिवसेना मोठा जिल्ह्यातला 1 क्रमांकाचा पक्ष झाला असता, परंतु आमच्या 2 जागा घेऊन, जशा भाजपच्या 2 आलेले आहेत नगराध्यक्षपदाचे, शिवसेनेचे 2 आहेत, राष्ट्रवादी 1 आहे, काँग्रेस 1 आहे आणि खासदार संजय काकांचं 1 आहे। म्हणजे आम्ही आत्ता सत्तेच्या मध्ये बरोबरीने चाललो आहे। येणाऱ्या महापालिकेमध्ये सुद्धा आम्हाला तशाच पद्धतीचा वाटा शिवसेना माननीय एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या आमच्या सर्व शिवसैनिकांना मिळाला पाहिजे। अशा पद्धतीने आमचे शिवसैनिक पुन्हा महापालिकेमध्ये आम्ही तशाच पद्धतीचा जल्लोष करण्यासाठी, विजय होण्यासाठी माननीय एकनाथभाई शिंदे नेतृत्वाखाली काम करू आणि या महापालिकेवर महायुतीचा आणि शिवसेनेचाच महापौर बसेल अशा पद्धतीची आम्ही आशा व्यक्त करतोय। आम्ही सगळे शिवसैनिक आणि आमच्या सांगली जिल्ह्यातले सगळेच शिवसैनिक खूप आनंदाने आज भारावलेले आहोत। माननीय एकनाथभाई शिंदे आणि असणारे आमचे संपर्क प्रमुख राजेश दादा क्षीरसागर असतील, संपर्क मंत्री आमचे शंभूराज देसाई असतील आणि आमच्या सांगली जिल्ह्याचं ज्यांनी नेतृत्व करतायत आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सांगली हा भगवा शिवमय करू अशी आम्ही ग्वाही देतो।